नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा कालच आयडीबीआय एक्झिक्युटिव्हचा निकाल लागला। एक सिंगल एग्जाम होती, त्या एग्जामचा निकाल लागला आणि आता सर्वच विद्यार्थ्यांना आतुरता लागली ती इंटरव्ह्यूची। यातले भरपूर विद्यार्थी असे जे फर्स्ट टाइम इंटरव्ह्यूला क्वालिफाय झाले, फर्स्ट टाइम त्यांनी जीवनात आता त्यांचा पहिला इंटरव्ह्यू असणार आहे। तर सर हा इंटरव्ह्यू कसा असेल, आम्हाला एकंदरीत त्याच्यामध्ये काय काय तयारी करावी लागेल, कोणकोणते टॉपिक मी करून ठेवू, दिवसभराला किती वेळ मी इंटरव्ह्यू साठी देऊ, या सगळ्या गोष्टींवर मी डिस्कस करणार आहे किंवा तुम्हाला मी सांगणार आहे। सोबत सोबत कोणकोणते लेक्चर्स तुम्हाला बघायचे, ते लेक्चर्स तुम्हाला कुठे कुठे भेटेल, काय भेटेल, ह्यावाल्या सर्व गोष्टी मी तुम्हाला आजच्या ह्या लेक्चर मध्ये सांगेल। बघा सगळ्यात सुरुवातीला तुम्ही आयडीबीआय एक्झिक्युटिव्हची एग्जाम पास झाले आणि तुम्ही इंटरव्ह्यूला गेले। हे फॉर द फर्स्ट टाइम असं झालंय की आयडीबीआय एक्झिक्युटिव्हला इंटरव्ह्यू आहे। याच्या अगोदर कधीही आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह या एग्जामला इंटरव्ह्यू नव्हता, सिंगल एग्जाम आणि फायनल सिलेक्शन होतं। पण आता फॉर द फर्स्ट टाइम आयडीबीआय एक्झिक्युटिव्हच्या केसमध्ये इंटरव्ह्यू आलाय। तर सर मी इंटरव्ह्यू साठी काय काय केलं पाहिजे, कसं कसं केलं पाहिजे। एक तर पहिला सगळ्यात बेसिक मुद्दा मी कायम इंटरव्ह्यूच्या लेक्चर मध्ये सांगत असतो किंवा कायम इंटरव्ह्यू देणाऱ्या विद्यार्थ्यांना मी सांगत असतो की इंटरव्ह्यू मध्ये तुझं नॉलेज चेक केल्या जात नाही की तू किती हुशार आहे, तू हे गोष्ट मनातून काढून टाक। मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय, मी एकदम कॉन्क्रीट आणि एकदम क्लिअर बोलतोय की बाबांनो तू तुझ्या मनातल्या ह्या गोष्टी काढून टाक की मी आता एवढं आलं पाहिजे, मला ते आलं पाहिजे, मला 10 पैकी 10 प्रश्न उत्तर आले पाहिजे, मला 8 पैकी 8 प्रश्न उत्तर आले पाहिजे, असं अजिबात नसतं। इंटरव्ह्यू हा तुमचं नॉलेज चेक करण्यासाठी नव्हे तर तुमचा कॉन्फिडन्स चेक करण्यासाठी असतो। पहिला महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की समोर बसणारा कॅन्डिडेट खरंच पब्लिक डीलिंग करू शकतो का, समोर बसणारा कॅन्डिडेट खरंच उद्या जे काही कस्टमर बँक मध्ये येणार आहे ते कस्टमरला सॅटिस्फाय करू शकतो का, त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर हा उत्तर देऊ शकतो का, त्यांनी सांगितलेलं काम हा प्रॉपर करू शकतो का, हे चेक करण्यासाठी इंटरव्ह्यू असतो। की इंटरव्ह्यू मधून अशी मुलं सिलेक्ट केले जातात जे खरंच बँकेची ग्रोथ करेल। म्हणून तुम्हाला 10 प्रश्न विचारून त्यातून 5च प्रश्नांची उत्तर तुम्हाला देता आले, याचा अर्थ तुम्हाला काहीच येत नाही, इंटरव्ह्यू कमी मार्क पडणार आहे। आणि तुम्हाला 10 प्रश्न विचारले 10 पैकी 10 प्रश्न उत्तर आले म्हणजे तुम्हाला आउट ऑफ मार्क पडणार आहे, असं कधीच नसतं, असं कधीच नसतं। तू 10 पैकी 6च प्रश्नांचे उत्तर दे, 8 पैकी 7च प्रश्नांचे उत्तर दे, 8 पैकी 5च प्रश्न उत्तर दे, पण जे काही उत्तर तू देणार आहे ते कॉन्क्रीट असले पाहिजे। जे काही उत्तर तू देणार आहे ते तुमचा त्याच्या त्या उत्तरामधून तुझा कॉन्फिडन्स जाणवला पाहिजे की हो हा समोर बसणारा कॅन्डिडेट खरंच आपल्या बँक मध्ये चांगली डील करू शकतो, खरंच आपल्या बँकला ग्रो करू शकतो। तर हे चेक करण्यासाठी इंटरव्ह्यू असतो। पहिला महत्त्वाचा मुद्दा डोक्यातला घ्या, कारण तुला नॉलेज आहे, तुला नॉलेज आहे, ह्या गोष्टी चेक झाले कारण तू एक्झाम पास झालाय। आता तुझं नॉलेज चेक करायला वेळ नाही, आता तुझा कॉन्फिडन्स चेक करण्याची वेळ। खरंच हा अधिकारी होऊ शकतो का, पहिला महत्त्वाचा मुद्दा मी क्लिअर केला की इंटरव्ह्यू मध्ये नेमकं काय केलं जातं। मुद्दा नंबर 2 मी प्रत्येक गोष्टीवर बोलणार आहे। मुद्दा नंबर 2, सर आता माझा इंटरव्ह्यू आज अराउंड 20 तारीख आहे, 21 तारीख आहे, बघा 1 डिसेंबरला ही वाली एक्झाम झाली होती, लगेच 20 डिसेंबरला याचा निकाल लागला आणि 20 डिसेंबरला याचा निकाल लागल्यानंतर लगेच मला वाटतं एक अराउंड ह्या मंथच्या एंडला किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीक मध्ये तुमचे इंटरव्ह्यू शेड्यूल होतील। म्हणजे तुम्हाला लई झाला तर एक 10 ते 15 दिवसांचा इंटरव्ह्यू साठी टाइम असणार आहे आणि त्याच्यानंतर लगेच तुमचे इंटरव्ह्यू झाल्यानंतर पुढच्या 15 दिवसाच्या आत निकाल लागतो। एवढी फास्ट प्रोसेस आयडीबीआयची त्या केसमध्ये असते। मग सर महत्त्वाचा मुद्दा असेल तो आता पुढचे 10-15 दिवस मी पूर्ण वेळ इंटरव्ह्यू द्यावा का, मी पुन्हा म्हणेल अजिबात नाही, अशी चुकी आपल्याला अजिबात करायची नाहीये। फक्त इंटरव्ह्यूवर फायनल सिलेक्शन नाहीये, तुमचे पेपरचे मार्क पण त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट होणार आहे। आय थिंक 75:25 च्या रेशोने। तर मुद्दा नीट लक्षात घ्या, सर मी माझं पूर्ण वेळ इंटरव्ह्यू देऊ का, मी म्हणेल नाही। तुला दिवसभरातला मॅक्सिमम मॅक्स टू मॅक्स तुला दिवसभरातला मॅक्सिमम 2 ते 2.5 तास, 2 ते 2.5 तास एवढाच वेळ इंटरव्ह्यू द्यायचा आहे। बाकी आपला जो अभ्यास चालू आहे तो अभ्यास चालू द्या। मी पुन्हा मुद्दा नंबर 2 वर बोलेल। मुद्दा नंबर 1 मी क्लिअर कट सांगितलं, सर माझं नॉलेज चेक होणार आहे का, नाही, मला पाठांतर करून बोलायचं आहे का, नाही, मला कन्सेप्ट सांगायचं आहे, मला ते विचारतील त्या प्रश्नाचं कॉन्फिडेंटली उत्तर द्यायचं आहे। मुद्दा नंबर 1। मुद्दा नंबर 2, सर मी दिवसभरातला किती वेळ दिला पाहिजे, मॅक्सिमम तू 2 ते 2.5 तास दिवसभरात इंटरव्ह्यू दिले पाहिजे, याच्यापेक्षा जास्त वेळ तू इंटरव्ह्यू साठी खर्च करू नये पुढचे 10-12 दिवस, कारण अपकमिंग लगेच एसबीआय वाली एक्झाम पण लाईन अप आहे आणि एसबीआय ला इंटरव्ह्यू वगैरे काय नसतो, मला त्याची पण तयारी करायची। मी समाजाच्या मागे पडलो नाही पाहिजे, मी मागे नाही पडलो पाहिजे, म्हणून मला त्याची पण तयारी करायची, म्हणून मॅक्सिमम 2 ते 2.5 तास इंटरव्ह्यू द्यावा। सर मुद्दा नंबर 3,
सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो सर तिथं जेव्हा मला काही प्रश्न विचारणारे जर मला उत्तर येतच नसेल तर मी काय करावं, सॉरी सर आय डोंट नो अबाउट दिस, किंवा सॉरी सर मला त्याबद्दल माहिती नाही असं सांगावं. खोटं चुकीचं उत्तर देऊ नये, कारण समोर बसणाऱ्या पॅनल मध्ये एवढ्या वयाचे व्यक्ती असतात, जेवढं तुमचं वय आहे त्याच्यापेक्षा जास्त त्यांचा फक्त बँकिंगचा एक्सपिरियन्स असतो, म्हणून त्यांना वेळात काढण्याच्या प्रयत्नात तुम्ही स्वतःला वेळात काढता, हा मुद्दा लक्षात ठेवा. म्हणून एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला विचारलं पण असं होणार नाही का इच अँड एव्हरी क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला माहित असेल, असं नाही होणार. त्यातले 2 प्रश्न, एखादा प्रश्न, 3 प्रश्न असे असणार ज्याचं उत्तर मला माहित नाही, म्हणून मी काहीतरी अंदाजी सांगतो हे असं सांगू नये. सर क्लिअरली मला येतंय किंवा मला येत नाही येत तर सॉरी सर मला त्याबद्दल माहित नाही, मी निश्चितच त्याच्यावर अभ्यास करेल. हा महत्वाचा मुद्दा. खोटं किंवा चुकीचं उत्तर देऊ नये. मुद्दा नंबर 3. मुद्दा नंबर आता 4. सर पुढचा महत्वाचा मुद्दा येतो बघा, इंटरव्ह्यू. सगळ्यात मोठा विद्यार्थ्यांना पडलेला प्रश्न, इंटरव्ह्यू कोणत्या लँग्वेज मध्ये होईल? महत्वाचा आणि मोठा प्रश्न आहे आपल्याला पडलेला, कारण आपल्याला मराठी सोडली दुसरी भाषा बोलताच येत नाही चांगली. पण आयडीबीआयचा इतिहास सांगतो, आयडीबीआयच्या हिस्ट्री मधले इंटरव्ह्यू सांगतात. आता फॉर द फर्स्ट टाइम आयडीबीआय एक्झिक्युटिव्हचा इंटरव्ह्यू म्हणून तो कोणत्या भाषेतील हे कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही. पण मोस्टली आयडीबीआयचे इंटरव्ह्यू हे हिंदी आणि इंग्लिश मध्ये होत असतात, म्हणून तयारी करत असताना मला प्रश्नांची उत्तरांची तयारी जरी मी त्याच्या कन्सेप्ट मराठीतून लक्षात घेतल्या, पण मला सांगताना हिंदी किंवा इंग्लिश मधून सांगण्याचीच तयारी करायची. ऐन टाइमला तिथं मराठीतून प्रश्न विचारला तर मराठीची काही तयारी करावी लागत नाही, ते आपण नॉर्मली कधीही बोलू शकतो. पण हिंदी आणि इंग्लिशची तयारी असली पाहिजे. मोस्टली तुमचे इंटरव्ह्यू पुण्यामध्ये असतील, काही लोकांचे नागपूरमध्ये असतील, काही लोकांचे मुंबईमध्ये असतील. नागपूरला तर आतापर्यंत हिंदी आणि इंग्लिश मध्येच इंटरव्ह्यू झालेले, मुंबईचे पण तसेच झालेले, पुण्यातल्या काही केसमध्ये मराठीत इंटरव्ह्यू झालेले. पण आयडीबीआय एक्झिक्युटिव्हचा फॉर द फर्स्ट टाइम इंटरव्ह्यू आहे, म्हणून मराठीत होण्याची पण शक्यता वाढते. पण माझी तयारी ही हिंदी आणि इंग्लिश मध्येच असली पाहिजे. मी पुन्हा पुन्हा म्हणेल, माझी तयारी ही हिंदी आणि इंग्लिश मध्येच असली पाहिजे. हिंदी आणि इंग्लिश मध्येच असली पाहिजे. हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. मी एकही ते 4 वेगवेगळे पॅरामीटर तुम्हाला सांगितले. पहिला पॅरामीटर, सर एकंदरीत कोणत्या लँग्वेज मध्ये होऊ शकतो, सर खोटं बोलायचं का चुकीचे उत्तर द्यायचे का, सर त्याच्यानंतर मी किती टाइम त्या केसमध्ये दिला पाहिजे, आणि नेमकं इंटरव्ह्यू नॉलेज चेक करण्यासाठी असतो की तुमचा कॉन्फिडन्स चेक करण्यासाठी असतो. हा बेसिक मुद्दा मला कळाला. आता येतो मी इंटरव्ह्यू नेमकं होतो कशावर, मला प्रिपेअर काय करायचं. सर हे सगळ्या गोष्टी मला कळाल्या, तिथं मला कॉन्फिडेंटली बोलायचंय, मला कळालं. मला रोज 2-2.5 तासाच्या वर इंटरव्ह्यू वेळ द्यायचा नाही, मला हे पण कळालं. सर सोबत मला खोटे चुकीचे उत्तर ते द्यायचे नाही, हे पण कळालं. मला हिंदी इंग्लिश मधून थोडीशी तयारी करायची, हे पण कळालं. आता सर मला सांगा नेमकं पेपरला किंवा इंटरव्ह्यूला प्रश्न काय विचारले जातात, आणि हेच विचारले जातात मी हे पण सांगतो. 3 वेगवेगळ्या पार्टमध्ये तुमचा इंटरव्ह्यू डिवाइड होईल. 3 वेगवेगळ्या पार्टमध्ये. मी इथं लिहिलंय HR क्वेश्चन्स, त्याच्यानंतर बँक रिलेटेड क्वेश्चन्स, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन रिलेटेड क्वेश्चन्स. मी येतो पहिल्या टाइपवर, तो म्हणजे HR रिलेटेड क्वेश्चन्स. सर HR रिलेटेड क्वेश्चन्स मध्ये काय विचारलं जाईल HR वाल्या पार्ट मध्ये बघा, नॉर्मली तुमचं इंट्रोडक्शन तुम्हाला विचारलं जाईल. हे तर तुमचं इंग्लिश मधून तयार पाहिजेच, की माझं नाव काय. इंट्रोडक्शन मध्ये काय काय सांगावं, इंट्रोडक्शन मध्ये तुझं नाव, तू कुठून आलाय, ग्रॅज्युएशन कशात झालंय, तुझं नाव, तू कुठून आलाय, आय एम फ्रॉम डॅश डॅश, आणि तुझं ग्रॅज्युएशन. बस. माझे फादर हे करतात, माझी मदर ते करते, आमच्या फॅमिलीमध्ये 9 मेंबर आहे, 9 मेंबर पैकी 8 मेंबर असं करतात, अजिबात नाही. एकदम शॉर्ट बट स्वीट असावं. आपलं नाव, मी कुठून आलोय, आणि माझं ग्रॅज्युएशन कशामध्ये झालंय, एवढं नॉर्मली तुम्हाला इंट्रोडक्शन सांगावं लागेल. एवढं इंट्रोडक्शनची तयारी करावी लागेल, ती इंग्लिश मधूनच करा. त्याच्यानंतर मग पुढचे प्रश्न चालू होतात. व्हाय डू यू वॉन्ट टू जॉइन बँकिंग सेक्टर, बँकिंग सेक्टर्स का जॉईन करायचंय, हे बेसिक मुद्दे मी जे सांगतोय ते तुम्ही नीट नोट डाऊन करून घ्या. व्हाय डू यू वॉन्ट टू जॉइन बँकिंग सेक्टर, तर मुद्दा नीट मला सांगता आला पाहिजे. सर बँकिंग सेक्टरमध्ये मल्टिपल अपॉर्च्युनिटीज आहे, लिमिटेड सिलेबस होता, अपॉर्च्युनिटी खूप जास्त होत्या. मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पाहिलं मला स्पर्धा परीक्षा करायची आहे, तर स्पर्धा परीक्षामध्ये कमी काळामध्ये किंवा लिमिटेड सिलेबस मध्ये मल्टिपल अपॉर्च्युनिटीज मला बँकिंग सेक्टरमध्ये दिसल्या. आणि सरळ मुद्दा, माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला ग्रॅज्युएशनच्या बेसिसवर तेवढे चांगले जॉब अवेलेबल नव्हते, म्हणून मी बँकिंग सेक्टरमध्ये आलो आणि हेच खरंय.
तुझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ग्रॅज्युएशनच्या बेसिसवर तुला मॅक्सिमम जॉब किंवा जॉब तेवढे चांगले अवेलेबल नव्हते, म्हणून आणि म्हणूनच तू इकडं बँकिंग सेक्टरमध्ये आला, हे मला सांगायचंय. आणि मला बँकिंग सेक्टरमध्ये मल्टिपल अपॉर्च्युनिटी लिमिटेड सिलेबस दिसल्या, म्हणून मी बँकिंग सेक्टर करतोय. मग पुढचा प्रश्न तुम्हाला असा पण विचारतील, आपण विचारलं व्हाय बँकिंग, नंतरचा पुढचा मुद्दा असेल व्हाय प्रायव्हेट बँकिंग, आयडीबीआय इज द प्रायव्हेट बँक. तर मग प्रायव्हेट बँक बद्दलच्या तुम्हाला प्रायव्हेट बँक काय जॉईन करायची, एक तर मुद्दा हा आयडीबीआय बद्दलच्या डिटेल माहिती काढून ठेवा. डिटेल माहिती म्हणजे आयडीबीआय ची इस्टॅब्लिशमेंट कधी झाली होती माहिती असलं पाहिजे, आयडीबीआय चे किती ब्रांचेस आहे नॉर्मली अप्रॉक्सिमेटली तरी माहिती असलं पाहिजे, सध्या आयडीबीआय ची एमडी कोण आहे माहित असले पाहिजे, आयडीबीआय मध्ये शेअर पॅटर्न कसे आहे, म्हणजे आयडीबीआय मध्ये गव्हर्नमेंटचे शेअर्स किती आहे, एलआयसी चे शेअर्स किती आहे, किंवा आयडीबीआय हळूहळू अजून ते शेअर्स कमी होणार आहे, ह्यावाल्या छोट्या मोठ्या गोष्टी मला त्या केसमध्ये माहित असल्या पाहिजे. ही माहिती काढून ठेवा. मग पुढचा महत्त्वाचा प्रश्न, सर प्रायव्हेट बँकिंग का विचारतील तुम्हाला, तुम्ही गव्हर्नमेंट बँकांसाठी का नाही ट्राय केलं, तुम्ही प्रायव्हेट बँकिंग मध्येच का बरं येतात ते विचारतील. याच्या रिलेटेड क्वेश्चन्स आहे. तर सांगू शकतो सर प्रायव्हेट बँकिंग किंवा गव्हर्नमेंट बँकिंग असं काही माझं टार्गेट होतं, मला बँकिंग सेक्टरमध्ये जॉब करायचा आहे. जसं वर्क कल्चर प्रायव्हेट सेक्टर बँकिंग मध्ये तसंच वर्क कल्चर गव्हर्नमेंट सेक्टर बँकिंग मध्ये पण आहे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रायव्हेट सेक्टर बँकिंग मध्ये ग्रोथ ही कंपॅरेटिव्हली गव्हर्नमेंट सेक्टरपेक्षा जास्त होते, आणि मला एक सिक्युअर आणि चांगला जॉब पाहिजे म्हणून मी बँकिंग करतोय. प्रायव्हेट आणि पब्लिक सेक्टर असं मी कधीच त्याचं डिवाइड केलं नाही किंवा त्याला कधीच असं वेगळं पाहिलं नाही. बँकिंग करायचंय आणि सर्व बँकिंगसाठी मी प्रिपेअर करतोय. मग याचं उत्तर आपण अशा पद्धतीने देऊ शकतो. प्रायव्हेट बँकिंग का, तर त्या पद्धतीने आपण त्याचं उत्तर देऊ शकतो. पुन्हा एकदा मी म्हणाल मागे घेऊन पहा, मी जे उत्तर देतो आणि जेन्युइन उत्तर द्यायचे, उगाच काहीतरी. बघा मी तुम्हाला पुन्हा म्हणेल, समोर बसणारे जे लोक आहे हे समोर बसणाऱ्या लोकांचा अनुभव खूप मोठा आहे. तुम्ही खोटं बोलतात. एखाद्याला विचारलं व्हाय डू वॉन्ट टू जॉईन बँकिंग सेक्टर, सर बँकिंग मध्ये मला पहिल्यापासून इंटरेस्ट होता. नव्हता तुला ग्रॅज्युएशन होईपर्यंत बँकिंग काय हेच माहित नव्हतं, मग तू हे खोटं का बोलतो मला पहिल्यापासून इंटरेस्ट होता. नाही सर, ग्रॅज्युएशन नंतर मला जॉब अवेलेबल नव्हते म्हणून स्पर्धा परीक्षा करण्यास ठरवलं, आणि स्पर्धा परीक्षामध्ये मला बँकिंग सेक्टर बेस्ट वाटलं, कारण नंबर ऑफ वॅकन्सी असेल, रेग्युलर होणारे एक्झाम असेल, एक्झाम मधली पारदर्शकपणा असेल, म्हणून मी इकडे बँकिंग सेक्टर मध्ये आलो. हे एकदम खरं आणि खरंच उत्तर आहे. सर प्रायव्हेट सेक्टर बँकिंग का, तर मी बँकिंगचा विचार करताना प्रायव्हेट सेक्टर किंवा पब्लिक सेक्टर विचार करत नाही. मला एक सिक्युअर आणि चांगला जॉब पाहिजे, त्यासाठी मी विचार करतोय. मग ती प्रायव्हेट सेक्टर असेल किंवा पब्लिक सेक्टर असेल, मला अपॉर्च्युनिटी प्रायव्हेट सेक्टरमध्ये भेटली, मी 100% ती जॉईन करेल. तर हा वाला एक मुद्दा मी तिथं बोलू शकतो. मग आता याच्या रिलेटेड क्वेश्चन्स नंतर इंट्रोडक्शन नंतर तुमचे असे काही क्वेश्चन्स बनू शकतात. त्याच्यानंतर तुमच्या गावाबद्दलची, आता मी दुसरा मुद्दा सांगितला तुम्ही कुठून आले, तर त्याबद्दलची पण बेसिक माहिती विचारतात. तुमच्या गावामध्ये फेमस काय आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये फेमस काय आहे, एकंदरीत तुमच्या गावामध्ये रिसेंटली आमदार म्हणून कोण निवडून आले, रिसेंटली इलेक्शन झालं आमदार कोण आहे तुमच्या तालुक्याचे, तुमच्या तालुक्यामधल्या फेमस गोष्टी वगैरे, ह्यावाल्या गोष्टी तुम्हाला गावा रिलेटेड विचारतील. सोबत वडील जर शेती करत असतील तर घरी शेती किती आहे माहित असली पाहिजे. शेतीमध्ये आपण काय पिकवतो माहित असलं पाहिजे. त्या पिकाचं उत्पन्न किती निघतं हे एक एक मुद्दा बनवून ठेवा राजांनो. मी पुन्हा म्हणेन, हे लेक्चर तुम्ही मल्टिपल टाइम्स बघा. मी जो मुद्दा म्हणतोय तो मुद्दा बनवून ठेवा. याच्या बाहेर तुमचा इंटरव्ह्यू नाहीये, मी वारंवार सांगतो आणि कन्फर्म सांगतो, याच्या बाहेर इंटरव्ह्यू नाहीये. पण हे मुद्दे नीट लिहून ठेवा की वडील काय करतात, मग वडील शेती करतात तर शेती किती आहे, शेतामध्ये कोणतं पीक घेतात, त्या पिकाचं उत्पन्न किती निघतं, वार्षिक टर्नओव्हर तुमच्या शेताचं किती आहे, त्याच्यावर कोणता आजार येतो का, म्हणजे त्याच्यावर कोणता अटॅक येतो का त्या पिकावर, ह्या गोष्टी विचारतील. माहित असलं पाहिजे. तुमच्या गावामध्ये क्रॉपिंग पॅटर्न कोणता आहे किंवा तुमच्या गावाकडे जिल्ह्याकडे सगळ्यात जास्त पीक कोणतं घेतलं जातं विचारतील. हवाला पार्ट विचारतील. मग दुसरा मुद्दा, तू कुठून आला त्याच्यावर हेवाले प्रश्न बनवू शकता. इंट्रोडक्शन नंतर तुला हेवाले प्रश्न बनवू शकता. मग ग्रॅज्युएशन तुझं कशात झालंय, मुद्दा नंबर 3. आता सर हा झाला मला HR वाला पार्ट. बेसिकली एवढ्या गोष्टी विचारतात. सर माझी स्ट्रेंथ काय आहे, माझी विकनेस काय आहे. खूप बदललाय हो इंटरव्ह्यू पॅटर्न. ते एकदम जुन्या काळात चालायचं 1990च्या दरम्यान. व्हॉट इज युअर स्ट्रेंथ अँड व्हॉट इज युअर विकनेस, असं काही नसतं. सर माझी स्ट्रेंथ काय, तर एकंदरीत पहिला महत्वाचा मुद्दा, मी पॅशनेट आहे, मी चांगलं काम करू शकतो, हार्डवर्किंग आहे मी, आणि मी डेडिकेटेड आहे. तर माझी स्ट्रेंथ आहे का मी एखादं काम चालू केलं तर मी त्याला संपवतो, काम पूर्ण मी हार्डवर्क करतो त्या केसमध्ये, ही माझी स्ट्रेंथ आहे. सर माझा विकनेस काय, नसला पाहिजे एखादा विकनेस, किंवा एखादा नॉर्मल बघून ठेवा पण विकनेस वगैरे काही नसतो. विकनेस काय, मग मला हे जमत नाही, मला त्याची भीती वाटते, मला गाडी चालवून येतं, बँकेला 0 इंटरेस्ट, तुला गाडी चालवते की नाही, विकनेस काय. हा प्रश्न बँक विचारतील, व्हाय वी हायर यू, आम्ही तुम्हालाच का सिलेक्ट करावं, याचं उत्तर नीट लक्षात घ्या.
व्हाय वी हायर यू, आम्ही तुम्हालाच का सिलेक्ट करावं, एवढे नंबर ऑफ कॅन्डिडेट इथे तुमचं सिलेक्शन का करावं. सर ॲज कम्पेअर टू अदर स्टुडंट माझं कम्युनिकेशन स्किल एकदम चांगलं आहे. पहिला महत्वाचा मुद्दा, माझं कम्युनिकेशन स्किल एकदम चांगलं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, कम्युनिकेशन स्किल सोबत सोबत सर मी हार्ड वर्किंग आहे, म्हणून मला वाटतं माझं सिलेक्शन करावं. कारण बँकला कम्युनिकेशन स्किल चांगला असणाऱ्या लोकांची गरज आहे राजांनो. बँकेला ज्या व्यक्तीचे कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे त्याची गरज आहे, तरच बँक ग्रो होऊ शकते. म्हणून सर ॲज कम्पेअर टू अदर माझं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे. ॲज कम्पेअर टू अदर मी हार्ड वर्क करू शकतो, म्हणून मला वाटतं माझं सिलेक्शन करावं, मग बघा क्वेश्चन्स विचारत असताना मी तुम्हाला सांगितलं नॉर्मली तुमचं इंट्रोडक्शन मध्ये काय काय करून ठेवायचंय, त्याच्या रिलेटेड कोणकोणते क्वेश्चन्स विचारू शकतात, मग गावाबद्दलची माहिती सांगितली होती, गावाबद्दल काय काय विचारू शकतात तुम्हाला पाठ पाहिला. घरी वडील काय करतात, मग त्यांच्या रिलेटेड, मग एखाद्याचे वडील जॉब करतात, मग कोणत्या शाळेमध्ये करतात, काय म्हणून करतात, ते कोणता सब्जेक्ट शिकवतात, तुम्हाला त्यात आवड आहे का, असे तुम्ही जे बोलताय त्याच्यावर प्रश्न तयार होत असतात. ते काय मनाने क्वेश्चन लिहून आणत नाही. मग ह्या वाल्या गोष्टी, शेती करतात तर मग शेतीबद्दल माहिती असली पाहिजे, जॉब करत असेल तर त्या जॉब बद्दलची डिटेल माहिती असली पाहिजे. हा वाला दुसरा महत्वाचा मुद्दा. तिसरा महत्वाचा मुद्दा तो HR नंतर येतं सर ग्रॅज्युएशन रिलेटेड क्वेश्चन. ग्रॅज्युएशन, सर माझं BSc मॅथ झालंय, मग तुला मॅथमॅटिक्सवर काही नॉर्मल क्वेश्चन्स विचारतील. सर माझं BCom झालंय, तर तुला विचारतील नॉर्मली गोष्टी. नॉर्मली म्हणजे ते BCom मध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात तुमच्या BCom रिलेटेड. तो एक चार्ट कसा बनवायचा, हे कसं करायचं, ते कसं करायचं. मग BCom मधले हे ते गोल्डन रूल्स असतील तुमचे, BCom मधले जे काय असेल तर हे गोल्डन रूल्स वगैरे ह्या गोष्टी विचारतील. तर बेसिक नॉलेज असलं पाहिजे. एखाद्याचं इंजिनिअरिंग झालं तर इंजिनिअरिंग बद्दलचं बेसिक नॉलेज असलं पाहिजे. BSc झालं तर कोणत्या सब्जेक्ट मध्ये झालं, BSc केमिस्ट्री झालं तर केमिस्ट्री बद्दलचं लई डीप मध्ये पण बेसिक नॉलेज असलं पाहिजे. एखाद्या BSc मॅथ झालं त्याला पायथागोरसचं थेरमच येत नाही, मग तर हे एकदम चुकीचं आहे. एखाद्याचं BCom झालं आणि त्याला ते गोल्डन रूलच माहित नाही, चुकीचं आहे. एखाद्याचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं त्याला टाइप्स ऑफ गिअरच माहित नाही, चुकीचं आहे. एकदम बेसिक प्रश्न तुम्हाला तुमच्या ग्रॅज्युएशनच्या रिलेटेड विचारू शकता, ग्रॅज्युएशन कशामध्ये झालं याच्यावर. आणि तिसरा महत्वाचा पार्ट येतो बँक रिलेटेड क्वेश्चन, ज्याला मी म्हणतो स्टॅटिक बँकिंग वाला पार्ट, फायनान्शियल अवेअरनेस वाला पार्ट. मग तिथं तुम्हाला काय काय विचारू शकता, बेसिक ज्याला मी म्हणतो बँक रिलेटेड गोष्टी. बघा बँक रिलेटेड गोष्टी जर आपण पाहिल्या तर ह्या वाल्या गोष्टी विचारतात, जसं की व्हाय डू वॉन्ट टू जॉईन बँकिंग सेक्टर, तुम्हाला बँकिंग सेक्टर काय जॉईन करायची याचं उत्तर मी मागे दिलंय. त्याच्यानंतर व्हॉट इज बँक, बँक काय असते, चेक काय असतो, डिमांड ड्राफ्ट काय असतं, KYC काय असतं, RBI बद्दल माहिती, RBI चे फंक्शन, मॉनिटरी पॉलिसी, फिस्कल पॉलिसी, लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, कॅश रिझर्व्ह रेशो, स्टॅच्युटरी लिक्विड रेशो, हे बँक रेट काय असतो, MSF काय असतो, अजून तुमचे ट्रेझरी बिल, कमर्शियल पेपर, ज्याला मी स्टॅटिक बँकिंग म्हणतो. बेसिक जर विचार केला ना, बेसिक तर तुम्हाला RBI काय ते माहित असलं पाहिजे, RBI चे फंक्शन माहित असले पाहिजे, CRR काय असतो, SRR काय असतो, रेपो रेट काय असतो, रिव्हर्स रेपो रेट काय असतो, बँक रेट काय असतो, ह्या वाल्या गोष्टी माहित असल्या पाहिजे. सर टाइप्स ऑफ अकाउंट मला माहित असले पाहिजे, टाइप्स ऑफ अकाउंट कोणकोणते असतात. सर टाइप्स ऑफ चेक मला माहित असले पाहिजे, टाइप्स ऑफ चेक कोणकोणते असतात. तर हे नॉर्मल बँकिंग रिलेटेड नॉलेज मला माहित असलं पाहिजे. बॅड बँक काय असते, NPA काय असतो, नॉन परफॉर्मिंग असेट वाला मुद्दा, हा NPA काय असतो, हे बेसिक बँकिंगचं नॉलेज असणं गरजेचं आहे. हे बेसिक बँकिंगचं नॉलेज असणं पण तुम्हाला गरजेचं आहे जर प्रॉपर इंटरव्ह्यू तुम्हाला द्यायचा आहे. तर ह्या वेगवेगळ्या पार्टवर इंटरव्ह्यू होणार आहे, ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलंय. मग HR मध्ये काय विचारतील, बँक रिलेटेड मध्ये काय विचारतील, बँक रिलेटेड मध्ये काही विचारू शकता. आणि हे पण सांगतो प्रत्येक क्वेश्चनचं उत्तर तुम्हाला त्या केसमध्ये येणार नाहीच आहे का, बँकेत तुम्हाला कोणती टर्म्स विचारली आणि लगेच तुम्हाला आली नाही, पण ज्या येतील त्या सांगताच आल्या पाहिजे आणि त्या कॉन्फिडेंटली सांगता आल्या पाहिजे, पटवून देता आल्या पाहिजे. पाठांतर त्यांना नकोय, त्यांना तुमचं पाठांतर नकोय. ती कन्सेप्ट तो किती चांगली सांगतो, मग त्या कन्सेप्टवरून तुम्हाला अजून बाकी प्रश्न विचारू शकता, त्या रिलेटेड अजून वेगवेगळे क्वेश्चन्स विचारू शकता, त्या कन्सेप्ट रिलेटेड क्वेश्चन्स विचारू शकता. मग मला माहित असलं पाहिजे. आणि एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, बोलत असताना आपण जे बोलणार आहे त्याबद्दलची सगळी माहिती असली पाहिजे. आपण बोलताना जे काही बोलतो त्याच्यावरूनच पुढचा प्रश्न तयार होतो, मग त्यातलाच एखादा शब्द घेऊन पुढचा प्रश्न तयार होईल, तर त्याबद्दलची मला डिटेल माहिती असली पाहिजे. तर हे वेगवेगळे टॉपिक करायचे. सर आता हे कसे करू, ह्या वाल्या गोष्टी मी कशा करू, आता त्यासाठी मी तुम्हाला इकडे सांगतो. एक ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खाली एक गुगल फॉर्मची लिंक आहे.
एक गुगल फॉर्मची लिंक आहे, तो गुगल फॉर्म सर्वांनी भरून द्यायचा आहे, सर्वांनी कंपल्सरी भरून द्यायचा आहे। एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपला सर्वजणांनी ऍड व्हायचं आहे, व्हॉट्सअप ग्रुपला सर्वजणांनी ऍड व्हायचं आहे। झाल्यानंतर तो गुगल फॉर्म भरून दिल्यानंतर तुम्हाला एका बॅचला ऍड केलं जाईल। सारथी एज्युकेशन नावाचं एक मोबाईल ऍप आहे, सारथी एज्युकेशन नावाचं मोबाईल ऍप। हे सारथी एज्युकेशन नावाचं मोबाईल ऍप मी पुन्हा सांगतो, गुगल फॉर्म प्रॉपर भरायचा आहे, जो सारथी एज्युकेशन नावाच्या टेलिग्राम चॅनलवर पण अवेलेबल आहे। सोबत ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे। हा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, हा गुगल फॉर्म भरून द्या, त्याच्यानंतर सारथी एज्युकेशन नावाचं मोबाईल ऍप इन्स्टॉल करून लॉग इन करून ठेवा। याच्यात मल्टिपल लेक्चर्स मी ऍड करून देईन। याच्या रिलेटेड क्वेश्चनचे उत्तर कसे द्यायचे, बँकिंग रिलेटेड वेगवेगळ्या गोष्टी त्याचे उत्तर कसे द्यायचे, हे असे मल्टिपल लेक्चर्स मी याच्यामध्ये ऍड करून देईल। हे सगळे लेक्चर तुम्हाला बघायचे इनिशियली हे सर्व लेक्चर्स तुम्हाला बघायचे, आणि लेक्चर बघून झाल्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजे मॉक इंटरव्ह्यू। सगळ्यात महत्त्वाचं असतं मॉक इंटरव्ह्यू, तुम्हाला मॉक इंटरव्ह्यू द्यायचाच आहे, मॉक इंटरव्ह्यू द्यायचाच आहे। म्हणून आता सर जवळपास सॅटरडे पुढच्या मोस्टली फ्रायडे सॅटरडे संडेच्या दरम्यान, पुढच्या मोस्टली फ्रायडे सॅटरडे संडे दरम्यान एक मेगा इंटरव्ह्यू ड्राईव्ह सारथी एज्युकेशन कडून घेण्यात येईल। आम्ही त्याबद्दलची अपडेट वगैरे तुम्हाला देऊ, एक मेगा इंटरव्ह्यू ड्राईव्ह घेण्यात येईल। पण तेव्हापर्यंत पुढचे 4-5 दिवस मला माझं पूर्ण प्रिपरेशन करून ठेवायचं आहे, आणि मग महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मॉक इंटरव्ह्यूज तुम्हाला द्यायचे, महत्वाचा मुद्दा म्हणजे मॉक इंटरव्ह्यूज तुम्हाला द्यायचे, जेणेकरून त्या मॉक इंटरव्ह्यू मध्ये कळतं, डायरेक्ट इंटरव्ह्यू जाण्याच्या अगोदर मॉक इंटरव्ह्यू द्या, मॉक इंटरव्ह्यू मध्ये कळतं आपलं काय चुकतंय, आपलं काय बरोबर येतंय, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, या सगळ्या झालेल्या आपल्या चुका वगैरे त्या मॉक इंटरव्ह्यू मध्ये सांगितल्या जातात। आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे माझा कॉन्फिडन्स वाढतो, मॉक इंटरव्ह्यू दिल्यानंतर एक माझा कॉन्फिडन्स नेक्स्ट लेवलला जातो, हा वाला एक महत्त्वाचा मुद्दा आहे। म्हणून मॉक इंटरव्ह्यू द्यायचे, पण मॉक इंटरव्ह्यू डायरेक्ट बोंबलं द्यायचं नाही, त्याच्या अगोदर हा गुगल फॉर्म भरा, त्याच्यानंतर हा व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला ऍड होऊन जा। मी तुम्हाला एका बॅचला ऍड करल, मी तुम्हाला सगळ्यांना एका बॅचला ऍड करल, आणि बॅचला ऍड केल्यानंतरचा पुढचा मुद्दा येतो मॉक इंटरव्ह्यू। तर मॉक इंटरव्ह्यू बद्दलची डिटेल्ड अपडेट तुम्हाला दिल्या जाईल, मॉक इंटरव्ह्यू बद्दलची डिटेल अपडेट तुम्हाला दिल्या जाईल। सारथी एज्युकेशन नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, सारथी एज्युकेशन नावाचं युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ह्या चॅनलला। सोबत राजांनो, सोबत जर आपण विचार केला तर गुगल फॉर्म भरायला आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका। चलो बाय बाय, भेटूया त्या वेगवेगळ्या सेशन मध्ये आणि मॉक इंटरव्ह्यू मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।